घाई गडबडीमध्ये केलेली ही बाकरवडी इतकी सुंदर होईल असं वाटलं नव्हतं. याची रेसिपी मी तुम्हाला नंतर नक्की शेअर करेन. इथं मी 1 वाटी मैदा घेतला होता आणि त्याला घट्टसर मळून घेतलं. त्याला 10-15 मिनिट साईडला ठेवलं. इथं थोडंसं मी खोबरं घेतलं होतं, कोथिंबीर घेतली होती, धणे घेतले होते, जिरे घेतले होते. सगळे 1-1, 2-2 चमच्याच्या ह्याने घेतलं होतं. पण खोबरं मात्र अर्धी वाटी घेतलं होतं. याला व्यवस्थित खरपूस भाजून घेतलं, म्हणजे मंद आचेवरच थोडंसं भाजून घेतलं होतं आणि त्याला मिक्सरमधून तिखट, मीठ आणि शेव टाकून वाटून घेतलं. त्याला थोडंसं साईडला काढून घेतलं. चिंचेची आणि गुळाची चटणी मी बनवून घेतलेली होती. त्या चिंचेची गुळाची चटणी मी ह्या सारणामध्ये थोडीशी मिक्स केली आणि थोडंसं ते मिक्स करून थोडं साईडला ठेवलं. एक लाटी घेतली, ती लाटी लाटली, त्याला चिंचेची गुळाची चटणी लावली. ती चटणी लावून झालं, त्याच्यावरती सारण व्यवस्थित आदर असं लावून घेतलं आणि थोडंसं ते गोल गोल करून असं एक साईडनीच त्याला फोल्ड करत घेतलं. लास्टला थोडंसं कड्याला पाणी लावलं होतं, तो कडा चिटकावा म्हणून, आणि नंतर बाकरवडी मस्तपैकी तळून घेतली मंद आचेवर.